आज महालक्ष्मी सरस 2024 मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून नाही तर देशभरातून या ठिकाणी स्टॉल लागले आहेत। महाराष्ट्रातील शेवटचं टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली आणि त्याच्यापासून देखील अगदी 100 किलोमीटरच्या पुढे असणाऱ्या एटापल्ली इथून हे स्टॉल लागला आहे। कुठून आलात तुम्ही? आम्ही एटापल्ली तालुका गाव जीवनगट्टा येथून आलेला आहे। किती लांब आहे गडचिरोली पासून? 160 किलोमीटर आहे। बरं, काय विशेष काय लावलं तुम्ही या ठिकाणी? आम्ही इथे मोहाची पुरणपोळी लावली आहे, मोहाची पोळी लावली आहे, मोहाचा चहा आहे, मोहाचे लाडू आहे आमच्याकडे आणि पुरणपोळी आहे, थालीपीठ आहे, हुरड्याचं थालीपीठ आहे आमच्याकडे। असं आम्ही वेस्ट थाळी पण देतो आहे। या मोहाचे लाडू किंवा हे खाल्ल्यावर नशा येत नाही? नाही, मोहाचे लाडू खाल्ल्यानंतर नसं मोहा हे एक हेल्थ म्हणून आहे। आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये अंगणवाड्यांना, जिल्हा परिषद शाळांना, स्तन मातांना, किशोरीवयीन मुलींना आम्ही अंगणवाडीतर्फे वाटप करतो आहे आणि हे एक रानमेवा म्हणून गणला जातो आणि आमच्या भागात खूप जास्त प्रमाणामध्ये याचं आम्ही सेवन करतो आहे। आपण पाहतोय की रानमेवा जो आहे तो खरा तर रानमेवा जपला आहे गडचिरोलीकरांनी। जंगलामध्ये असणारा रानमेवा मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याचं काम यांनी केलं आहे। काय ह्या विशेष लाडूंचा काय अर्थ आहे किंवा या रानमेवामध्ये काय काय तुम्ही बनवताय आणि काय देताय लोकांना? या रानमेव्यामध्ये आम्ही मोहाची पुरणपोळी, मोहाची पोळी, मोहाचा चाय आणि मोहाचे लाडू, मोहाचा पेढा असे आम्ही विविध प्रकार बनवून आम्ही देत आहोत। मोहा एक मनुका तर आपण एक ड्रायफ्रुट्स म्हणून खातो, पण हे एक नैसर्गिक संपत्तीमधला एक रानमेवा म्हणून आहे। आपण आमच्याकडे मोह पण विक्रीला आहेत, तर एक आपण घरी नेल्यानंतर आपण त्याला ड्रायफ्रूट सारखा म्हणजे खाऊ पण शकतो, आपण त्याचा काढा बनवून ठेवू शकतो, चहा बनवून ठेवू शकतो आणि हेल्थसाठी चांगला आहे। आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये अंगणवाड्यांना, शाळांना आम्ही पुरवठा केलेला आहे 3-3 महिन्यासाठी। आता येता राज्यसभेच्या इलेक्शनसाठी आम्ही येते 20,000 लाडू कर्मचाऱ्यांना विलक्षण प्लेटमध्ये आम्ही दिले होते मोहा लाडू। आमच्या कलेक्टरनं आम्हाला परमिशन दिली आणि गडचिरोलीमध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही हे रानमेवा म्हणून सर्वात जास्त कुटुंबामध्ये आम्ही याचा वापर करतो। आम्हाला हे सर्व शक्य उमेदच्या माध्यमातून झालं आहे। आम्ही 2014ला आम्ही इथं आलो होतो आणि या प्रदर्शनीचा आम्ही साथ घेतला होता आणि आम्हाला ते थोडं कळलं, म्हणून आम्ही तिथूनच एक ना एक आमच्या जिल्ह्याचे बचत गट हा रानमेवा घेऊन इथं येत आहे। मोहाच नाही तर अनेक रानातले प्रोडक्ट आहे ते आम्ही घेऊन येतो। मटाडूचे कंद असतील, मोहा असतील, करंदे असतील आणि असे काही भरपूर हरडा असेल, असे वेगवेगळे आम्ही वनातले जे काही आमचे वनोपज गुण आहे आम्ही मुंबईपर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांचा चांगला प्रतिसाद। अगदी हे मला एक सांगा की आता या ज्या पद्धतीने तुम्ही लाडू बनवताय किंवा इतर रानमेवाचे हे सगळे पदार्थ बनवताय, किती महिला आहेत महिला बचत गटामध्ये? आमच्या बचत गटामध्ये 10 महिला आहेत, पण 6 महिला काम करतात आणि 4 महिला म्हणजे त्यांचे काही घरचे काम आहेत तर ते कामाला येत नाही, पण बाकीचे आमचे अजून 4 बचत गट आहेत ते मिळून आम्ही करतो। एकूण 35-40 महिला आम्ही काम करतो। बरं, तिथून इथपर्यंत येण्याचा जो मार्ग होता कशा पद्धतीने आलात? कसलं सहकार्य मिळालं तुम्हाला? आम्ही आमच्या तालुका अभियान व्यवस्थापक कक्षाने आम्हाला मदत केली आणि तिथून आम्हाला एक गाडी करून दिली नागपूरपर्यंत आणि आम्ही ते नागपूरपर्यंत आले आणि नागपूरवरून सगळ्या जिल्ह्याचे आम्ही गडचिरोली जिल्ह्यात एकत्र झालो आणि तिथून आम्ही ट्रॅव्हल्सनं मुंबईपर्यंत आणण्याची व्यवस्था उमेद अभियानातर्फे केलेली आहे। अगदी आपण पाहतोय की गडचिरोलीकरांची जी रानमेवा जो आहे गडचिरोलीमध्ये लपलेला हा खास मुंबईपर्यंत आणण्यासाठी आज रमाबाई महिला बचत गट यांचा जो जीवनकट्टा आहे यांच्या माध्यमातून ग्रामीण जीवनोत्ती अभियान कक्ष याच्या अंतर्गत पंचायत समिती एटापल्ली जिल्हा गडचिरोली यांच्या माध्यमातून आणि उमेदच्या सहकार्याने हे गट या ठिकाणी पोहोचला आहे। कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, देशमती न्यूज, मुंबई। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।